नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 40 मार्काची म्हणजे 40 क्वेश्चन असणारी तर मिक्स टेस्ट हा दुसरा आपण टेस्ट घेत आहोत. यापूर्वी आपण घेतलेली होती फ्रायडेला शुक्रवारी 40 प्रश्नाचा जो सेट होता मिक्स क्वेश्चनचा. आता आपण दुसरा टेस्ट घेत आहोत. पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर, गुरुत्वीय त्वरणाची किंमत किती आहे? गुरुत्वीय त्वरणाची किंमत आणि पुढे रिकामी जागा आहे. विषुववृत्तावर आणि ध्रुवावर समान असते. ध्रुवावरती सर्वात कमी असते, विषुववृत्तावरती सर्वात कमी असते की पृथ्वीच्या केंद्रावरती सर्वात जास्त असते? विद्यार्थी मित्रांनो गुरुत्वीय त्वरण जे आहे स्मॉल जी ने दाखवलं जातं आणि जी कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर हे पृथ्वीवरती गुरुत्वीय त्वरणाची ही फॉर्म्युला आहे याचा. ओके, मग तुम्ही लक्षात घ्या इथे गुरुत्वीय त्वरण आणि ही जी त्रिज्या आहे पृथ्वीची त्रिज्या हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, व्यस्तानुपाती आहे. म्हणजे जिथे रेडियस जास्त असेल, त्रिज्या जास्त असेल पृथ्वीची, तिथे जिथे पृथ्वीची त्रिज्या जास्त असेल तिथे गुरुत्वीय त्वरण कमी असणार आहे. आणि विषुववृत्तावरती त्रिज्या जी आहे ती जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ध्रुवावरती त्रिज्या कमी झालेली आहे. कारण पृथ्वी थोडीशी अशी चपटी झालेली आहे, तर त्रिज्या त्याची विषुववृत्तावरती जास्त आहे. जिथे आर जास्त तिथे जी कमी, गुरुत्वीय त्वरण कमी. मग पहा विषुववृत्तावरती काय असेल ती, विषुववृत्तावरती आर जास्त आहे. पुढे विषुववृत्तावरती, मग विषुववृत्तावर आर जास्त तर जी ऑटोमॅटिकली काय होणार आहे, कमी होणार आहे. मग जी कमी कुठे असते, विषुववृत्तावरती सर्वात कमी असते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, मग याचाच अर्थ असा की आपलं जे वजन आहे वेट इज इक्वल टू एम इंटू जी. जिथे जी कमी तिथे वजन सुद्धा कमी. मग आपण जर एखाद्या वस्तूचं ध्रुवावरती आणि विषुववृत्तावरती जर वजन केलं विद्यार्थी मित्रांनो, तर विषुववृत्तावरती वजन सुद्धा कमी भरणार आहे. कोणाच्या तुलनेत? ध्रुवाच्या तुलनेत. ध्रुवावरती वजन जास्त भरेल आपलं. म्हणून तिसरा पर्याय करेक्ट आहे, विषुववृत्तावरती जी ची त्वरणाची किंमत कमी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अणुत्रिज्येचा योग्य उतरता क्रम लावायचा आहे आपल्याला. अणुत्रिज्येचा उतरता योग्य क्रम ओळखायचा आहे. यापैकी पहा, उतरता क्रम म्हणजे जास्त कडून कमीकडे जायचं आहे आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो अणुत्रिज्या आपल्याला माहित आहे की गणामध्ये, एखाद्या गणामध्ये अणुत्रिज्या टॉप कडून बॉटम कडे येताना, खाली येताना म्हणजे वरून खाली येताना वाढत जाते. आणि गणामध्ये डावीकडून लेफ्ट हँड साइड कडून राईट हँड साइड कडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते. बर, एवढं जर तुम्हाला हिंट दिली असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला करता येईल का? पहा, पटकन सांगायचं आहे. अणुत्रिज्येचा योग्य उतरता क्रम लावायचा आहे आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो जर याच्यामध्ये तीनच तर मूलद्रव्य दिलेली आहे. एक म्हणजे फ्लोरीन आहे, दुसरा ऑक्सिजन आहे आणि तिसरा सल्फर आहे. पैकी दोन जे आहे, 8व्या क्रमांकाचा ऑक्सिजन, 9व्या क्रमांकाचा फ्लोरीन. ऑक्सिजन 8 नंबर, फ्लोरीन 9 नंबर आणि सल्फर हा आहे 16 नंबर. ठीक आहे, मग आता ओळखा. ओके, एक आन्सर आलेला आहे आपल्याला डी, जे करेक्ट आहे. पण आता कसं ते पाहूया. आता ऑक्सिजन आणि फ्लोरीन, आता ऑक्सिजन आणि फ्लोरीन आणि हे एकाच आवर्तामध्ये येणार आहे. कोणत्या? सेकंड नंबरच्या आवर्तामध्ये, सेकंड नंबरच्या पिरियड मध्ये येणार आहे. सल्फर जो आहे तो थर्ड नंबरच्या आवर्तामध्ये सल्फर येणार आहे, कारण त्याच्यामध्ये ऍटॉमिक नंबर त्याचा अणुअंक 16 आहे. 3 कक्षा त्याच्यामध्ये असणार आहे, 2, 8 आणि 6. त्याचं आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जर पाहिलं तर सल्फर हा तिसऱ्या याच्यातला आहे. ओके, बर. मग आता अणुत्रिज्या याची सगळ्यात जास्त असणार आहे. सल्फरची अणुत्रिज्या सगळ्यात जास्त असणार आहे. कारण काय की वरून खाली येताना अणुत्रिज्या वाढत जाते, ही इथे मी सांगितलं. मग ऑक्सिजन आणि सल्फरच्या कंपेअर मध्ये, तुलनेमध्ये कोणाची अणुत्रिज्या जास्त असणार आहे? वरून खाली या, खालच्याची जास्त असणार आहे. आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे, जास्त कडून कमीकडे जायचं आहे आपल्याला.
सगळ्यात जास्त असणार आहे सल्फर. एक नंबर सल्फर कुठे आहे? इथे आहे, इथे आहे. बरं, त्यानंतर आता इथे या दोघांमध्ये कोणाची जास्त असणार आहे? डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते, मग याचा अर्थ ऑक्सिजनची जास्त आणि मग फ्लोरीनची कमी. मग आधी एक नंबर सल्फर, मग त्यानंतर ऑक्सिजन आणि मग त्यानंतर फ्लोरीन. सल्फर सगळ्यात जास्त त्या तिघांपैकी. मग असं ऑप्शन आहे SOF, जो की 4 नंबर डी करेक्ट आहे. नेक्स्ट वन. ताऱ्यांची वास्तव स्थिती ही आभासी स्थितीपेक्षा रिकामी जागा असते. खाली असते, वर असते, जवळ असते की दूर असते? ताऱ्यांची वास्तव स्थिती ही आभासी स्थितीपेक्षा कशी असते? विद्यार्थी मित्रांनो, फक्त आन्सर कमेंट करताना प्लीज त्याचा क्वेश्चन नंबर आणि त्याचा ऑप्शन असा ABCD जो काय असेल तो. आणि जर डिरेक्टली सांगत असाल तर मग अडचणच नाही. येस, ताऱ्यांची वास्तव स्थिती जी आहे, ऍक्च्युली जो स्टार आहे या प्रकारचा, आपण एखादा स्टार कन्सिडर करूया, तो ही त्याची वास्तव स्थिती असणार आहे, परंतु तो आपल्याला दिसताना थोडासा वरती दिसणार आहे. तर ही आरोग्यासाठी आहे. हो हो हो, आरोग्य सेवकसाठी आहे, परंतु त्यात सेविकेसाठी सुद्धा काही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. थोडेसे तुम्ही जर पाहिले, यस उपयुक्त आहे ती. की सेवकसाठी घेता येत आपण पुरुषसाठी, परंतु यामध्ये असे काही क्वेश्चन आहे जे पर्यवेक्षिका आणि आरोग्य सेविकेसाठी उपयुक्त आहे. पुढे तुमच्या लक्षात येणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही वास्तव स्थिती आहे ताऱ्याची आणि ही आभासी स्थिती आहे. मग काय विचारलंय प्रश्नामध्ये? ताऱ्यांची वास्तव स्थिती ही आभासीपेक्षा खाली असते, खाली, म्हणून पर्याय क्रमांक 1 करेक्ट आहे. ओके, ठीक आहे. पुढील प्रश्न. बहिर्गोल भिंग आभासी प्रतिमा तयार करतात जेव्हा वस्तू ही कुठे ठेवलेली असते? एकच कंडिशन आहे बहिर्गोल भिंग की ज्याच्यामध्ये वस्तू ही आभासी प्रतिमा तयार करते. नाहीतर बहिर्गोल भिंग जे आहे ते नेहमी आपल्याला, नाहीतर ती आपल्याला वास्तव प्रतिमाच देत असते. पण एका कंडिशन मध्ये मात्र ती आपल्याला आभासी प्रतिमा देते, आणि ती कंडिशन काय आहे ते ओळखायचं आपल्याला. आन्सर 4च 4 करेक्ट केला. अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ही बहिर्गोल भिंग आहे. ओके, हा त्याचा ऑप्टिकल सेंटर, हा ओ बिंदू ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे. आणि ही त्याचा फोकस F1. ओके, हा F1 आणि इथे जो अंतर आहे तो आपण 2F1 म्हणूया, ठीक आहे. आता जेव्हा वस्तू आपण ही या O आणि F1 च्या मध्ये ठेवतो ना, एखादी वस्तू इथे जेव्हा ठेवलेली असते या कंडिशनला, तर त्या स्थितीत वस्तूची आभासी स्थिती मिळते, आभासी प्रतिमा मिळते. अदरवाईज नेहमी वास्तवच प्रतिमा हा बहिर्गोल भिंग आपल्याला देत असतो. म्हणून याचं 4 करेक्ट आन्सर आहे. आणि हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे बघा, कारण या केसेसमध्ये एकमेव केस आहे बहिर्गोल भिंगाच्या बाबतीमध्ये की जिथे तो आभासी प्रतिमा तयार करतो, तेव्हा O आणि F1 च्या मध्ये असेल तेव्हा. म्हणून 4 करेक्ट आहे. नेक्स्ट वन. धातूंच्या अभिक्रियाशीलतानुसार म्हणजे रिॲक्टिव्हिटीनुसार त्याचा चढता क्रम आपल्याला सांगायचा आहे. सगळ्यात चढता क्रम सांगायचा आहे, म्हणजे कमी कडून जास्त जायचं आहे आपल्याला, अधिक अभिक्रियाशील कडे. कमी अभिक्रियाशील कडून आपल्याला अधिक अभिक्रियाशील कडे जायचं आहे. योग्य क्रम सांगावी. बघा, एक तुम्हाला हे ट्रिक लिहून दिली होती. एक शिकवताना आपल्याला एक ट्रिक आठवत असेल तुम्हाला, काशीनाथ के मालीने आलू जरा फिके पकाए, अशी ट्रिक लर्न केली होती आपण. काशीनाथ के मालीने आलू जरा फिके पकाए. आता वरचे जे आहे ते अधिक अभिक्रियाशील आहे. हा, काशीनाथ का माली. आता याच्यामध्ये पहा बरं, आयन आहे, झिंक आहे, अल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे. हा मॅग्नेशियम आहे. ओके, मग मॅग्नेशियम अधिक अभिक्रियाशील आहे कोणापेक्षा? अल्युमिनियम पेक्षा. मग झिंक आहे आणि मग आयन आहे. ओके, म्हणजे सगळ्यात अभिक्रियाशील आता आपल्या याच्यामध्ये एवढेच आहे, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, झिंक आणि आयन आहे. मग यावरून आपण सगळ्यात अभिक्रियाशील कोणता आहे दिलेल्यापैकी? तर मॅग्नेशियम अधिक आहे, म्हणजे सगळ्यात जास्त मॅग्नेशियम असणार आहे. ठीक आहे, मॅग्नेशियम सगळ्यात जास्त. आता सांगा बरं, काहीतरी ट्रिक लक्षात येत असेल. मॅग्नेशियम शेवटी कुठे आहे? इथे आहे आणि इथे आहे.
सगळ्यात जास्त अभिक्रियाशील. मग त्यानंतरचा कोण आहे? मॅग्नेशियम नंतर अॅल्युमिनियम आहे. हा इथे अॅल्युमिनियम लिहिला आपण. अॅल्युमिनियम पेक्षा मॅग्नेशियम अधिक अभिक्रियाशील. ओके, मग अॅल्युमिनियम नंतर कोण येतो? झिंक येतो. हा इथे लिहिला मी झिंक. विद्यार्थी मित्रांनो, झिंक पेक्षा अॅल्युमिनियम अधिक अभिक्रियाशील आहे. आणि मग शेवटी कोण राहिला? आयन राहिला, Fe. या प्रकारचा सिक्वेन्स कुठे पाहायला मिळाला आपल्याला? 5 चा 2 कसा येईल बरं? हा पहा ना, मॅग्नेशियम अधिक अभिक्रियाशील आहे. मॅग्नेशियम सगळ्यात जास्त, मग त्यानंतर अॅल्युमिनियम, मग त्यानंतर झिंक आणि त्यानंतर आयन आहे Fe. असा याला रिव्हर्स केलं तर ते भेटतो आपल्याला. 5व्याचं 3, येस, 5चं 3. नेक्स्ट वन, कुकिंग गॅसचे मुख्य घटक खालीलपैकी कोणते आहेत? कुकिंग गॅसचे मुख्य घटक खालीलपैकी कोणते आहेत विद्यार्थी? ओके, हा मी ती ट्रिक लिहून देतो नक्की आपल्याला. दिसत आहे आपल्याला? इथे लिहिलेले बघा मूलद्रव्य मी. पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, झिंक, आयन, लीड, हायड्रोजन, कॉपर, मर्क्युरी आणि हा सिल्वर आणि शेवटी Au म्हणजे गोल्ड. ओके, याची ट्रिक अशी आहे, लिहिली होती आपण. काशी ना के मादी ने आलो जरा ठीक आहे व काय हे त्यानंतर कोण हे आगे आव. या प्रकारची ट्रिक होती बघा. ही मेटलची रिॲक्टिव्हिटी अभिक्रियाशीलतासाठी आपल्याला उपयुक्त आहे. ठीक, नोट करून घ्याल तुम्ही याला, आय होप. ओके, पुढच्या प्रश्नावरती येऊया आता आपण. हा, कुकिंग गॅसचे मुख्य घटक आहे काय? काय उत्तर केलंय आपण? प्रोपेन आणि ब्युटेन. बरोबर आहे. ओके, हा 40%, हा 60% असतो. पुढचा प्रश्न. हो, बरोबर आहे. नेक्स्ट वन, पृथ्वीवरील मुक्ती वेग किती आहे? पृथ्वीवरील या पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड वरून मुक्त व्हायचं असेल, आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून मुक्त व्हायचं असेल तर किती वेग द्यावा लागेल जेणेकरून तो मुक्त होईल? पहा, तर दोन व्हॅल्यू आहे आपल्याकडे, 11.2 11.2 च्या, पण यास्त कन्फ्युजिंग आहे. पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून मुक्त व्हायचं असेल म्हणजे अशी या वेगाने वस्तू फेकायची आहे की ती परत पृथ्वीवरती पडली नाही पाहिजे, तर तो वेग काय असेल? तर 11.2 किलोमीटर पर सेकंद आहे. ओके ओके, हा विद्यार्थी मित्रांनो, आपण 11.2 लक्षात ठेवला असेल, परंतु इथं मीटरने गोळ घालून ठेवलेला आहे, एककाने, युनिटने, तर त्यामुळे थोडंसं लक्ष द्या याच्याकडे. हा 11.2 किलोमीटर पर सेकंद हा योग्य आहे. 11.2 किलोमीटर पर सेकंड. ठीक. गंजाचे रासायनिक सूत्र काय आहे? गुगली, हो, येस ऑफकोर्स. गंजाचे रासायनिक सूत्र काय आहे? किती डॉट? Fe2O3.H2O. Fe2O3 आयरन आहे, याचं ऑक्सिजन आणि H2O च्या सानिध्यात आल्यानंतर कोरोजन होते, म्हणजे त्याला जंग चढतो, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल आणि वॉटर पण असेल. मग असा ऑप्शन हा इथे आहे, 4 करेक्ट आहे. गंजाचे रासायनिक सूत्र महत्वाचे आहे. जर वस्तूचे वस्तुमान 10 केजी असेल तर पृथ्वीवरील त्याचे वजन किती? वजन विचारले पहा. वस्तुमान दिलंय म्हणजे एम दिला आहे, मास वस्तुमान किती आहे? 10 केजी. विचारलं काय? वजन विचारलं, तर वेट काढण्याचा फॉर्म्युला m × g आहे. m × g, वजन काढण्याचा फॉर्म्युला.
मग वेट इज इक्वल्स टू मास किती आहे 10, जी किती घेणार असतो पृथ्वीवरती गुरुत्वीय जो त्वरण आहे 9.8 आहे, याचं उत्तर किती येणार आहे 98 येणार आहे 98. मग आता सांगा 98 वाले दोन व्हॅल्यू आहे आपल्याकडे, इथे पण आहे इथे पण आहे, काय घेणार वजन विचारलंय. कोणी कन्फ्युज होऊ नका, याला वजन विचारलं तर वजनाचं एकक जे आहे ते न्यूटन आहे. हा बघा, हाच तर प्रश्न होता जो आपल्याला कन्फ्युज करणार होता. वजन विचारलं विद्यार्थी मित्रांनो, वस्तुमानाचं एकक केजी आहे आणि इथे वजनाचं यस न्यूटन आहे, म्हणून आपल्याला हा पर्याय करेक्ट करावा लागणार आहे. वजनाचं एकक युनिट जे आहे ते न्यूटन आहे, कारण तो एक फोर्स आहे वजन म्हणजे. पुढील प्रश्न, विनेगार म्हणजेच काय 4% काय असते ते, विनेगार 4% काय असते, लॅक्टिक ऍसिड, इथर असते, अल्कोहोल असते की ऍसिटिक ऍसिड असते. ओके, 10चं एक उत्तर येत आहे, येस करेक्ट आहे, ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड, विनेगार म्हणजे 4% ऍसिटिक ऍसिड असतो. येस. पुढील प्रश्न पहा 11, हे दुर्मिळ प्रजातीचे उदाहरण आहे. बघा हा या प्रकारचे प्रश्न फार रिपीट झालेला आहे हा या चॅप्टरचा. कस्तुरी मृग, यस कस्तुरी मृग. पुढील प्रश्न, अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यास कोणता उपचार केला जातो. ओआरएस, यस, यात काही अडचणच नाहीये, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओआरएस. इन्सुलिन प्रमाण कोणत्या आजारात कमी होते, इन्सुलिनचे प्रमाण कोणत्या आजारात कमी होते असा प्रश्न आहे. इन्सुलिनचे प्रमाण 12 ओके, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन 12चा झाला. आपण आता 13 वरती आहोत, 13 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर करायचा आहे. 13 यस, मधुमेह डायबिटीज मध्ये. पुढचा प्रश्न, प्रथिने या घटकापासून बनलेली असतात, म्हणजे जे बेसिक घटक आहे प्रथिनांचं, प्रथिन ऍक्च्युली एक बहुवारिके आहे पॉलिमर, आणि त्याचं एक वारिक काय आहे हे आपल्याला या प्रश्नातून विचारलेलं आहे. प्रथिने हे कशाची बनलेली आहे, 14चा 3. ओके यस, आणि जर इथे अल्फा अमिनो ऍसिड असेल, ऍक्च्युली तो अल्फा अमिनो ऍसिड असा आहे, असाही असेल तरी दिस वन इज करेक्ट, हाच करेक्ट आहे. ओके, इथे 3 करेक्ट आहे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, दंतवैद्य रिकामी प्रकारचा आरसा वापरतात, डेंटिस्ट जे आहे कोणत्या प्रकारचा आरसा वापरतात. याचं उत्तर अंतर्वक्र करेक्ट आहे, अंतर्वक्र. पुढील प्रश्न, जनुकीय परावर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणूनही ओळखला जातो, त्यात मुख्यत्वे काय असते, त्याचा मुख्य घटक काय आहे. जनुकीय परावर्तित तांदूळ, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे हा एक तांदूळ, त्याला सोनेरी तांदूळ या नावाने ओळखला जातो, गोल्डन राईस. त्याच्यामध्ये मुख्यतः काय असतात. पर्याय आहे अल्फा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन, गॅमा कॅरोटीन की यापैकी नाही. बीटा कॅरोटीन, येस 16 बीटा कॅरोटीन करेक्ट आहे. नॉर्मल तांदूळापेक्षा 23 पट याच्यामध्ये बीटा कॅरोटीनचं प्रमाण जास्त आहे. 1 कॅलरी म्हणजे किती जूल, 1 कॅलरी म्हणजे किती जूल या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे. प्लीज फक्त प्रश्नाचा नंबर आणि ऑप्शन टाका तिथे, म्हणजे आपण स्विच करतो नेक्स्ट क्वेश्चन वरती आणि मग येस 4.18 जूल हे करेक्ट आहे. 4.18. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा समूह हा दुसऱ्या आवर्तात आढळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याची ओळख अशी आहे की ज्याच्यामध्ये जेवढे कवच असतील, इलेक्ट्रॉन कवच, तेवढ्या नंबरचे तो आवर्तामध्ये आढळत असतो. म्हणजे काय, एखाद्यामध्ये एक जर इलेक्ट्रॉन कवच असेल तर अर्थात तो एक पहिल्या नंबरच्या आवर्तामध्ये आढळतो. ज्याच्यामध्ये 2 कवच असतील, पहिला आणि दुसरा, तो 2 नंबरच्या आवर्तामध्ये आढळतो. ज्याच्यामध्ये 3 कवच असतील या प्रकारचे 1, 2 आणि 3, तर तो 3 नंबरच्या आवर्तामध्ये आढळत असतो. ओके,
आता पहिल्या कवचाची, ज्याला के शेल म्हणतो, दुसरा हा यल शेल, यल कवच म्हणत असतो. पहिल्याची क्षमता आहे 2, दुसऱ्याची आहे 8 आणि तिसऱ्याची आहे 18. 2, 8 आणि 18 या प्रकारची क्षमता. मग अल्युमिनियम जो आहे, अल्युमिनियम त्याचा 13 हा अणुअंक आहे. म्हणजे पहिल्या कक्षेत 2, मग 8, मग 3. हा अल्युमिनियम जो आहे तो तिसऱ्या कक्षेत जाणार आहे. 2, 8, 3. याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपावरूनच कळतं आपल्याला की हा तिसऱ्या कक्षेत गेला, म्हणजे तिसऱ्या आवर्तात गेलाय. 3 कक्षा आहे, तिसरी आवर्ता, सोडून द्यायचा विषय. त्यानंतर आहे लिथियम. लिथियमचा अणुअंक आहे 3. लिथियम आहे 3. ओके, म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 1. हा असेल. बेरिलियम जो आहे, हा बेरियम, तर 4 त्याचा अणुअंक आहे 2,2. दुसऱ्या कक्षेत आहे. हेलियम जो आहे त्याचा, हेलियम, हेलियमचा अणुअंक 2 आहे, त्याच्या एकच कक्षा आहे, म्हणजे हाही नाही, हिलियममुळे हा पण बनला नाही. तिसरा पहा आता, हा याचा अणुअंक 4 आहे, 2,2. हा जो आहे ऑक्सिजन, त्याचा अणुअंक 6 आहे, 2,6. आणि निऑन जो आहे त्याचा अणुअंक 10 आहे, 2,8. आता सांगा, हा जो तिसरा ग्रुप आहे पहा, याच्याकडे दोन कक्षा, याच्याकडे सुद्धा 2 कक्षा, याच्याकडे सुद्धा 2 कक्षा. याचा अर्थ हा तिसऱ्या नंबरचा जो ग्रुप आहे, तिसऱ्या नंबरचा, हा, तर तो 2 नंबरच्या आवर्तामध्ये आढळतो. प्रश्न एकदम सोपा आहे. ओके, हा करेक्ट आहे. वेगळा घटक ओळखायचा आपल्याला. व्होल्टमीटर, अॅमीटर, थर्मोमीटर आणि गॅल्व्हनोमीटर. ऑफकोर्स याच्यामध्ये एकदम सोपा प्रश्न आहे, रिपीट झालेला आहे आपण घेतलेल्या पैकी. थर्मोमीटर. फास्ट फर्स्ट आवृत्ती काय येते पहिल्याची का? फास्ट आवर्ती काय येते? मला प्रश्न नाही समजला. म्हणजे पहिल्याचा आवर्त काय येतो असं ओळखायचंय तुम्हाला जर म्हणायचं असेल तर. हा पहिला जो अल्युमिनियम आहे तो तिसऱ्या नंबरच्या आवर्तात येतो. आपल्याला दुसऱ्या नंबरच्या आवर्तावाला ओळखायचा आहे, त्यामुळे फक्त आपण एक अल्युमिनियम चेक केला आणि त्याला सोडून दिला. अल्युमिनियम एकच चेक केला, आपल्या तीनही दुसऱ्याच आवर्तातले पाहिजे, मग एकच चेक केला, बाकीचे सोडून दिले आपण. वेगळा घटक ओळखला आपण. सायक्लोहेक्झेन या संयुगाचे रेणुसूत्र ओळखायचे आपल्याला. सायक्लोहेक्झेन. विद्यार्थी मित्रांनो, हा जो आहे हा सिंपल हेक्झेन आहे. ओके, पण आपल्याला विचारलंय सायक्लोहेक्झेन, आणि सायक्लोहेक्झेनचं जे रेणुसूत्र आहे ते C6H12 आहे. त्यामुळे हा पर्याय करेक्ट आहे, याला चुकू देऊ नका. जर आपाती किरण माध्यमाच्या सीमेला 90 अंशाचा कोन करीत असेल तर त्या किरणाचा आपाती कोन रिकामी जागा असेल. ही एक माध्यम आहे ज्याच्या सीमेला आपाती कोन 90 अंशाचा कोन तयार करत आहे. सीमेला, बरं, तर त्याचा आपाती कोन किती असेल? ओके, ही स्तंभिका आहे आणि हा आपाती किरण आहे. आपाती किरण, ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं बनलेला जो कोन आहे हा कोन, याला आपाती कोन म्हणत असतो. परंतु आपाती कोनाने काय केलं की त्याला आपण असं फिरवा. ओके, तर तो सीमेलाच काय करत आहे, आता हा आपाती कोन जर आपण इकडे इकडे नेला, या बाजून इथून इकडे नेला, तर याचा जो कोन आहे आपाती कोन तो कमी होत जातो. ओके, मग हा सरळ अशा प्रकारे जर पडत असेल याच्यावरती, या प्रकारे सीमेला जर 90 अंशाचा कोन आपाती कोन तयार करत असेल तर याचा आपाती आपाती कोनच इथे राहणार नाही, म्हणजे 0 अंश. एक मुलगा ऋण 0.5 शक्तीच्या भिंगाचा चष्मा वापरत आहे. या संदर्भात पुढील पैकी कोणते विधान चूक आहे हे ओळखायचं आहे. आपाती कोणावरती आहे ना, हे प्रश्न एक दोन ठरलेलेच आहे बघा. एक हा अशा प्रकारचा, आणि दुसरी गोष्ट असा, जर असं म्हणतात
जर आपाती कोण सीमेसोबत जर म्हणजे जी काय माध्यमाची सीमा आहे त्याच्यासोबत 50 अंशाचा कोन तयार करत असेल, ओके, 50 अंशाचा कोन तयार करत असेल या माध्यमाच्या सीमेशी, तर आपाती कोन किती असेल असं विचारलं. आपाती किरण माध्यमाच्या सीमेशी 50 अंशाचा कोन तयार करत असेल तर इथे विचारलं जातं की आपाती कोन किती असेल. हा एक प्रकारचा प्रश्न याच्यावरती फिक्स आहे. असे एक दोन मोजके प्रश्न आहे जे या टॉपिक वरती विचारतात. जर हा पूर्ण 90 चा असेल, पैकी इथे 50 डिग्री आहे, तर राहिला किती 40 चा, तर हा 40 अंशाचा इथे होईल. अशाही स्वरूपाचा एक प्रश्न विचारतात पहा. हो, बरोबर आहे प्रश्न. एक मुलगा हा प्रश्न आपण आता वाचला, तर याचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. येस, हे करेक्ट आन्सर आहे त्याचं दिलेल्यापैकी. बघ आता हे का करेक्ट आहे, आपण एक मुलगा वजा म्हणजे तो कोणता चष्म्यामध्ये त्याच्या कोणती भिंग वापरलेला आहे, वजा ऋण शक्ती असणारा, मग ती कोणामध्ये असते, अंतर्वक्र भिंगामध्ये असते. अंतर्वक्र भिंग कोणत्या आजारामध्ये वापरतात, तर निकट दृष्टितामध्ये वापरली जातात. ओके, याचं उत्तर हे आहे, निकट दृष्टितामध्ये हा अंतर्वक्र भिंग वापरली जाते. मग इथे अंतर्गोल भिंगाचा वापर करत आहे, हे पण करेक्ट आहे, हे स्टेटमेंट पण करेक्ट आहे. आणि मग जर त्याला निकट दृष्टिता आहे याचा अर्थ त्याला काय, त्या मुलाला दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. जवळचं दिसते, दूरचं दिसत नाही, दूरचं दिसत नाही. मग इथं म्हणलेलं काय, त्या मुलाला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. जवळच्या दिसतात इथे विद्यार्थी मित्रांनो, निकट दृष्टितामध्ये जवळच्या दिसतात, दूरच्या दिसत नाही. मग हे चुकीचं आहे, हे दुसरं, म्हणून आपण हे आन्सर आपण करेक्ट केलं. जखमेवरील पहिला इलाज म्हणजे रिकामी जागा होय. प्रथमोपचार, येस, सगळ्यांना माहित असणार आहे आणि असायला पण हवं. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे बालकांना हा आजार होतो. हा प्रश्न ही तुम्हाला माहितच पाहिजे, सोपा आहे एकदम. हो, फर्स्ट एड, प्रथमोपचार. याचं उत्तर 24 नंबरच्या प्रश्नाचं 3 मुडदूस, ज्याच्यामध्ये होतं काय की जे आपले बोन्स आहे, हाडं जी आहे ती सॉफ्ट होतात, वागतात. रॅकेट्स नावाचा आजार ज्याला म्हणतो आपण, मुडदूस. करेक्ट आहे. 1 ग्राम मैद्यापासून रिकामी जागा किलो कॅलरी ऊर्जा मिळते. बरोबर आहे, 9 किलो कॅलरी, 9 किलो कॅलरी. बरं, प्रश्न बनवणाऱ्याने जर असा बनवला की किती कॅलरी मिळते, मग तिथे किलो जर शब्द नाही टाकला ना, तर उत्तर तुमचं 9000 असेल. 9 किलो कॅलरी इक्वल्स आहे, बरोबर आहे 9000 कॅलरी एवढ्या. त्यामुळे पुढे जर असाही प्रश्न विचारला तरी गोंधळून जाण्याचं काही कारण नाही आपल्याला. 9 किलो कॅलरी म्हणजे 9000 कॅलरी. शरीरामध्ये कार्बोहायड्रेट कोणत्या स्वरूपात साठवून राहतात? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ग्लायकोजन. तर हा जो एक्स्ट्रा झालेला कार्बोहायड्रेट्स आहे तो ग्लायकोजन मध्ये स्टोअर करून ठेवला जातो. आणि जेव्हा आपण म्हणजे जेवायला लेट करतो किंवा ज्या दिवशी उपवास वगैरे असेल, उपवास होतो, स्टार्वेशन होतं आपलं, त्या कंडिशन मध्ये हा साठलेला जो ग्लायकोजन स्वरूपात आहे कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके, त्याचा वापर करते शरीर. तर जो कार्बोहायड्रेट्स आहे तो ग्लायकोजन या स्वरूपात साठवून ठेवला जातो आणि जेव्हा आपण जेवत नाही त्यावेळेस तो वापरला जातो. खूप जास्त व्यायाम केल्यानंतर स्नायू आखडतात. हे पायाचे स्नायू आखडतात. हे पायाचे स्नायू आखडणे रिकामी जागा घटकाच्या संचयाने घडते. स्नायूमध्ये कोणता घटक हा अक्युमुलेट होतो, जमा होतो, ज्याने करून आपले पायाचे स्नायू आखडतात? 2 लॅक्टिक आम्ल. येस, खेळाडू वगैरे जे आहे तुम्ही पाहिला असेल, खेळता खेळताना त्यांच्यामध्ये क्रॅम्प्स वगैरे येणे, हे असं प्रकार दिसून येतो. नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? येस, आन्सर करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सिटोसिन. पुरुषाची लिंग गुणसूत्रे कोणते आहेत? पुरुषामध्ये आढळणारे लिंग गुणसूत्रे कोणते आहेत? एक्स आणि वाय. तर फिमेल मध्ये दिसून येतात ते एक्स एक्स.
खरं. विद्यार्थी मित्रांनो, 46 क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रे आपल्यामध्ये आढळतात. कोणता आजार आहे ज्याच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या 47 होते? सांगा बरं. एक आजार ज्याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या 47 होते, तो आजार. डाऊन सिंड्रोम. अगदी बरोबर आहे. डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम. दूरदृष्टिता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे? दूरदृष्टिता असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे? येस, बहिर्वक्र भिंग या प्रकारचे. बहिर्वक्र करेक्ट आहे. नेक्स्ट वन. अन्न साखळीमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? फक्त अन्न तयार करणारे, फक्त अन्न तयार करणारे व खाणारे, अन्न तयार करणारे, खाणारे व विघटक. 31 चा 3. अन्न तयार करणारे, खाणारे व विघटक. बरोबर आहे. करेक्ट आहे. नेक्स्ट वन. अंधारामध्ये आपल्याला रिकामी जागाच्या सहाय्याने दिसते. कोणत्या पेशीच्या सहाय्याने दिसते आपल्याला अंधारामध्ये, डिम लाईट मध्ये? दंडपेशी. दोन प्रकारच्या शंक्वाकार शंकुपेशी किंवा दंडपेशी या दोन प्रकारच्या पेशी असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला एकाने कलरचा हे आपल्याला कळतात कोणत्या प्रकारचा कलर आहे आणि दुसऱ्यामध्ये डिम लाईट मध्ये दिसतात. या वायूमुळे चुन्याची निवळी दुधी होते. कोणता वायू आहे जो वायू या चुन्याच्या निवळीमधून गेला असता तो दुधी बनते, मिल्की होते? आणखी उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडनं? दोन, 3, 4 मिश्र स्वरूपाचे उत्तर येत आहेत. चुन्याची निवळी कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यातून जेव्हा कार्बन डायऑक्साईड पास होतो, कार्बन डायऑक्साईड, तर हे जे सुरुवातीला कलरलेस असणारा जो आहे चुन्याची निवळी, ज्याला रंगहीन आहे, तो मात्र दुधी होतो केव्हा? जेव्हा त्याच्यातून हा वायू पास करतो आपण. म्हणून उत्तर आहे CO2. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे बघा. अंतर्गोल भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा नेहमी रिकामी जागा असते. अंतर्गोल भिंगामुळे तयार होणारी प्रतिमा नेहमी या स्वरूपाची असते. ओके, आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे आहे अंतर्गोल भिंग. याचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी भिंग आहे, लेन्स आहे, ती नेहमी वास्तव जी वस्तू आहे त्याची जी मिळणारी प्रतिमा मिळेल आपल्याला, ती आकाराने नेहमी आणि नेहमी लहानच मिळवते. ओके, बर, लहानाचा काही प्रश्न नाहीये इथे. दुसरी गोष्ट अशी की यातून मिळणारी जी वस्तू आहे ऑलवेज ही आभासीच असते. आभासीच असते, नेहमी आभासी असते. ओके, मग आभासी कुठे आहे? इथे आहे आणि इथे आहे. याचा विषय सोडून द्या. आता ती उलट असते का सुलट असते, हा एक एवढं आपल्याला समजून घ्या. तर मी तुम्हाला याची प्रतिमा दाखवतो. समजा ही जर आपण इथे वस्तू ठेवली असेल तर यातून मिळणारी प्रतिमा त्या साईडला मिळते, परंतु ती आभासी. आणि पहा, जशी वस्तू आहे त्याच प्रकारची प्रतिमा आपल्याला मिळाली, फक्त आकाराने लहान आहे, त्याच बाजूच आहे, एवढं आहे की ती आभासी आहे. मग आता उलट आहे का सुलट आहे तेवढं सांगा या प्रतिमेवरून. ही वस्तू ज्याची मिळणारी ही प्रतिमा. तर वस्तू अशी आहे आणि प्रतिमा जर अशी मिळाली असती तर ती झाली असती उलट. पण ही कशी आहे? सुलट आहे. म्हणजे आभासी आणि सुलट, लक्षात घ्या. अल्कधातूच्या सर्वात बाहेरील कक्षेत रिकामी जागा इलेक्ट्रॉन्स असतात. अल्कधातू
आधुनिक आवर्त सारणीतला पहिला गण. पहिला गण हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, फ्रान्सियम. पहिला गण आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये, सगळ्यात बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. संयोजक सुद्धा एकच. पहिले तीन लक्षात ठेवायचे आहे. पहिले 3-4 हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि फ्रान्सियम. पुढचा प्रश्न, कक्षा तापमानाला द्रव स्वरूपात आढळणारा हॅलोजन कोणता आहे? कक्षा तापमानाला द्रव स्वरूपात आढळणारा हॅलोजन. उत्तर कमेंट करा पटकन. ब्रोमीन, ब्रोमीन, ब्रोमीन. यस, आन्सर करेक्ट आहे. हा ह्याला अधातू पण आहे. हा जो अधातू कक्षा तापमानाला द्रव रूपात सापडतो. असाही प्रश्न विचारला जातो, द्रव स्वरूपात आढळणारा कोणता अधातू आहे? हा दुसरा सर्वात मोठा प्राणी संघ आहे. दुसरा सर्वात मोठा प्राणी संघ. ओके, यस, करेक्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठा प्राणी संघ संधिपाद आहे. संधिपाद, त्याला आपण आर्थ्रोपोडा म्हणतो. ठीक, पहिला संधिपाद आहे आणि दुसरा मृदुकाय आहे. त्या मृदुकाय मध्ये येणारा ऑक्टोपस लक्षात ठेवायचा. हा शीतरक्ती प्राणी आहे, कोल्ड ब्लडेड. हे बघा, आपण हे जे बनवलेलं आहे क्वेश्चन सेट, हा आरोग्य सेवक याला टार्गेट करून बनवलेला आहे. परंतु यात बायोलॉजी घटकातले आरोग्याशी संबंधित असणारे प्रश्न हे आरोग्य सेविका आणि पर्यवेक्षक याला सुद्धा उपयुक्त आहे. पण मेनली आपण हा बनवताना टार्गेट आरोग्य सेवक याला टार्गेट करून बनवलेला आहे. ओके, साप, कासव, पाल रेप्टाइल्स आहे. सरपटणारे शीतरक्ती प्राणी आहे. हो, बरोबर. नेक्स्ट वन, कोल्ड ब्लडेड ॲनिमल ज्याला म्हणतो, सरपटणारे. या प्राण्याच्या शरीरावरती कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात. तारामासा, यस, करेक्ट आहे. कॅल्शियम कार्बोनेटचे काटे आहेत तारामासा. त्याला हात लावल्यानंतर इचिंग होते आपल्याला. काय कारण आहे? कॅल्शियम कार्बोनेटचे काटे त्याच्यावरती. एक प्रकाश किरण काचेच्या पृष्ठभागाशी जर 50 अंशाचा कोन बनवत असेल तर आपाती कोन किती असेल? मगाशी चर्चा केली आपण याच्यावरती, या प्रश्नावरती. जर आपाती किरण, हा आपाती किरण आहे आणि पृष्ठभागाशी 50 अंशाचा कोन बनवत आहे, तर त्याचा आपाती कोन किती असेल? 40 अंशाचा असणार आहे. हा 40. ठीक, ओके. अशा प्रकारे आपण हे 40 प्रश्न संपवलेले आहे विद्यार्थी मित्रांनो.